केवळ 6व्या वर्षी 1400 वयवर्ष असलेल्या चांगदेवांना 65 ओव्या चांगदेव 65 लिहून केवळ 6व्या वर्षी पाठवली. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतोय. ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 18व्या वर्षी अमृतानुभव लिहिला आणि 21व्या वर्षी समाधी घेतली. योग्यांची माऊली, ज्ञानियांचा काळ. असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या पोटातलं ओठा घालतात आणि ओठातलं तुमच्या समोर सांगतात, तरलो तरलो. कोण तरलो? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरुकुटे. कधी उद्धरलो म्हणताय? आता उद्धरलो गुरुकुटे. आता शब्द लक्षात ठेवा. उद्धरले ज्ञानेश्वर महाराज. अरे ते तर म्हणे महाविष्णूचा अवतार होते. ज्ञानेश्वर महाराज कोण होते? महाविष्णूचा अवतार सखा महाविष्णूचा अवतार असलेला सखा काय म्हणतो? आता उद्धरलो गुरुकुटे. ज्ञानोबा यांचा उद्धार झाला. हे कशावरून हो? ज्ञानोबा यांचा उद्धार आणि कुणामुळे झाला म्हणजे तो गुरुकृपे. ज्ञानोबा यांचे गुरु कोण? ज्ञानोबा यांचा गुरु ज्ञानोबा यांचा मोठा भाऊ. ज्ञानोबा यांचा गुरु ज्ञानोबा यांचा मोठा भाऊ निवृत्तीनाथ. हे ज्ञानोबा यांचे गुरु. गुरु म्हणजे सद्गुरु, लक्षात ठेवा. आणि जसा ज्ञानोबा यांचा उद्धार झाला तसा ज्ञानोबा म्हणतात तो जो आता शब्द आहे ना तिकडे, आता उद्धरिलो गुरुकृपे, तोच आता शब्द जसा त्यांचा उद्धार झाला ना तसाच तो आता शब्द उचलला आणि आता विश्वात्मके देवी येणे वागेने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. गुरुराया, सद्गुरुराया, आता माझा उद्धार झाला. आता जर मला तुम्हाला काय द्यायचं असेल ना, जे तुम्ही मला दिलं, जे तुम्ही मला देतात ना, ते मला दिलेलं मला सर्वांना देता यावं हे मला द्या म्हणून बसायला मंडळी. काय कळतंय का? माझी वाईची भाषा आहे म्हणून. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो. मला जे तुम्ही दिलं ना, कारण काय होतं माहितीये का? ज्ञानोबापर्यंत एकाला देण्याची पद्धत होती. तीच पद्धत जर आजही इथपर्यंत आली असती ना तर आपण इथं सगळेजण बसू शकलो नसतो. एकाला देण्याची पद्धत म्हणजे काय?